Welcome back, dear student. In today video lecture number 3, the name of topic is that solid state. In today lecture we have discussed the title, that is the covalent solid and metallic solid. Last lecture I was told you that classification of crystalline structure. Crystalline structure are classified into 4 categories. First one is that ionic, second is that covalent, third is that molecular, and fourth is that metallic solid. Last lecture one point we have discussing, that is the ionic solid. कालच्या तासाला आपण आयोनिक सॉलिड म्हणजे काय ते डिस्कस केलेलं होतं. आताच्या तासाला आपल्याला कोव्हॅलेंट सॉलिड म्हणजे काय आणि मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय ते डिस्कस करायचं बघा. तर कोव्हॅलेंट सॉलिड त्या सॉलिडमध्ये ज्यास आपण क्रिस्टलाइन सॉलिड म्हटलं होतं त्याची डेफिनेशन अशी म्हटली होती, crystalline solid, it is a homogeneous solid in which the arrangement of constituent particle, it is a atoms, ions or molecule. Similarly here in covalent solid, the constituent particle is atoms. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, ह्या कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड मध्ये जो काही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असेल, दिस कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज atoms. The atom, so what is the first point regarding the covalent solid? The constituent particles in covalent network solid are atoms. This covalent solid is also called as a network solid. Why it is a network solid? Because it forms the 3-dimensional giant molecular solid. तो थोड़ा वेळ तुमच्या सेकंड कॅरेक्टरायझेशन मध्ये कोव्हॅलेंट सॉलिड आहे, त्या कोव्हॅलेंट सॉलिड मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठला आहे, तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज atoms. The atoms are covalently bonded to each other. Atoms are covalently bonded to each other, means that in covalent solid the atoms are linked together by using the one of the bond. The bond is that covalent bond is that covalent bond. म्हणजे काय, एक ॲटम दुसऱ्या ॲटम बरोबर लिंक तयार करतो. लिंक तयार करत असताना दोन ॲटम मध्ये जो काही बॉन्ड डेव्हलप होतोय, जो काही बॉन्ड क्रिएट होतोय, तो बॉन्ड असेल कोव्हॅलेंट बॉन्ड. कुठला असेल तो कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणून दुसरा पॉइंट त्याच्यामध्ये असं म्हटलं तरी बघा, ॲटम्स आर लिंक्ड बाय अ कोव्हॅलेंट बॉन्ड. देन these atoms are linked together, it forms the giant molecular solid, 3-dimensional. How many dimensional? 3-dimensional giant molecular solid. giant म्हणजे राक्षस. हा राक्षसी सॉलिड आहे का, शब्दशः अर्थ घेऊ नका. कोव्हॅलेंट सॉलिड हा कसा फॉर्म होता, तो कोव्हॅलेंट सॉलिड इज फॉर्म बाय द केमिकल रिएक्शन बिटवीन द नेबरिंग पार्टिकल्स. म्हणजे नेबरिंग पार्टिकल मध्ये जी काही केमिकल रिएक्शन होते, ती केमिकल रिएक्शन झाल्यानंतर जो काही सॉलिड तयार होतो, तो सॉलिड असतो कोव्हॅलेंट सॉलिड. अँड इट इज अ 3-dimensional, इट इज अ मल्टिपल चेन, इट इज अ मल्टी नेटवर्क. and due to the multi network it is called as a network solid, or it is called as a giant molecular solid. It is called as a giant molecular solid. म्हणून 3 नंबरचा पॉइंट इथे दिलाय बघा, it form 3-dimensional means that in this way
that is x-axis and y-axis in this way. This is a three-dimensional solid. This is the three-dimensional solid, and these three-dimensional solid are linked together to form the giant molecular solid. Giant म्हणजे शब्दशः अर्थ राक्षस नाही, तर giant म्हणजे काय, मल्टी मोलिक्युलर. जायंट म्हणजे काय, मल्टी मोलिक्युलर. म्हणून तिथे म्हटलंय इट इज द जायंट मोलिक्युलर सॉलिड. व्हॉट इज द फोर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कोव्हॅलेंट सॉलिड? द कोव्हॅलेंट सॉलिड आर very hard. Is a very hard. Then the covalent solid having high melting and boiling point. कोव्हॅलेंट सॉलिडच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याचा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट कसं असतं, व्हेरी हाय. कोव्हॅलेंट सॉलिड, त्या कोव्हॅलेंट सॉलिडचे 3 प्रकार असतात जे तुमच्या पुस्तकात दिलेले नाही. तो मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये होता, न्यू सिलेबसमध्ये नाही ते. तर डायमंड, ग्राफाइट अँड कार्बन 60, these are the 3 type of the covalent solid. डायमंड मध्ये कार्बन असतो. दिस कार्बन इज अंडरगो द sp3 हायब्रिडायझेशन. इन ग्राफाइट अँड कार्बन 60 इट अंडरगो द sp2 हायब्रिडायझेशन. व्हॉट इज माय स्टेटमेंट? व्हेन वी डिस्कसिंग द डायमंड, graphite and carbon 60, at a time this diamond is undergo which hybridization? It is undergo the sp3 hybridization. This graphite is undergo the sp2 hybridization. This carbon 60 is also undergo the sp2 hybridization. Okay, so the melting point and boiling point of the कार्बन ॲटम इन द कोव्हॅलेंट सॉलिड इज very high. उदाहरण द्यायचं झालं तर डायमंड मधचा मेल्टिंग पॉइंट तो किती आहे, 3550 डिग्री सेल्सिअस. व्हॉट इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ कार्बन इन डायमंड? 3550 डिग्री सेल्सिअस. इट इज very high. Then this covalent solid is not easily compressed, means that it is incompressible. म्हणजे त्याच्यावर एखादा प्रेशर वगैरे किंवा ताकद लावली तर त्याचा आकार बदलत नाही. तुम्हाला माहिती डायमंड आपण किती ताकद लावली तर डायमंड कुठं हे होत होतं का, तो कॉम्प्रेस होत होता का? नाही. इट कॅन नॉट बी कॉम्प्रेसिबल. इट इज इनकॉम्प्रेसिबल. देन व्हॉट इज द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट कोव्हॅलेंट सॉलिड इट डू नॉट कंटेन द मायग्रेटरी delocalized mobile electron, and due to the absence of the migratory delocalized mobile electron, it is the poor conductor of heat and electricity. It is a poor conductor of heat and electricity. These are the characteristics. But what about the example of the covalent solid, or what is the example of the network solid? The example of the covalent solid or network solid is that is a diamond, boron nitride, then quartz, SiO2, silicon dioxide त्याला म्हटलं जातं. These are the example of the covalent solid. I repeat again that. What is the example? The example of covalent solid is that diamond, then SiO2 silicate त्याला आपण म्हणतोय, त्याच्यानंतर बोरॉन, नायट्राइड. These are the examples regarding the covalent network solid and characteristics of the covalent network solid. अशा पद्धतीने आपण कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड म्हणजे काय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आणि त्याचे एक्झाम्पल काय हे आपण बघितलं. राईट अ शॉर्ट नोट विचारली गेली तर कुठल्याही राईट अ शॉर्ट नोटमध्ये 2 मार्काला जर प्रश्न असेल तर 4 मुद्दे अपेक्षित लिहिणे अपेक्षित आहे. आपण 7 पॉईंट्स कोव्हॅलेंट सॉलिडचे डिस्कस केलेत. त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आता कोव्हॅलेंट सॉलिड झाल्यानंतर आपल्याला जो पुढचा सॉलिड घ्यायचा आहे तो म्हणजे मेटॅलिक सॉलिड. पुढचा सॉलिड कुठला घ्यायचा आपल्याला? मेटॅलिक सॉलिड. सो व्हॉट इज द मेटॅलिक सॉलिड? वी हॅव डिस्कसिंग वन बाय वन. मेटॅलिक सॉलिड म्हणजे काय ते समजून सांगतो मला. परत याच्यामध्ये
वाक्य ते मेटॅलिक सॉलिड. पहिलं वाक्य बघा, मेटॅलिक सॉलिड इट इज अ पार्ट ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. मग क्रिस्टलाइन सॉलिड आला म्हणजे त्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आले. सो व्हॉट इज द स्टेटमेंट रिगार्डिंग द मेटॅलिक सॉलिड? द मेटॅलिक सॉलिड इज फॉर्म बाय द ॲटम्स ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट. मी सांगितलं होतं ॲटम्स, आयन्स अँड मोलिक्युल. ॲटम्स, आयन्स अँड मोलिक्युल हे 3 पार्टिकल मिळून क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार होतं. म्हणून ते म्हटलं बघा मेटॅलिक सॉलिड. द मेटॅलिक सॉलिड is formed by the or all the crystalline solid which is occurs in the nature in which the it formed by the atoms. आता परत एक शब्द आला बघा atoms म्हणजे constituent particle कुठला आला atoms आला. by atoms of same metallic element. atoms of the same metallic element are held together by the metallic bond. by the metallic bond. आता हा मेटॅलिक बॉन्ड कसा तयार होतो, मेटॅलिक सॉलिड कसा तयार होतो ते आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. यू नो दॅट द डायग्राम इज ऑन द फ्रंट ऑफ यू दॅट मेटल 8वी 9वी 10वी तुम्ही म्हणतायत मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल ओके. मग ज्यावेळेस आपण मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणतो त्याच्या मागचं कारण काय ते पण आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. मग याच्यामध्ये मी एक डायग्राम काढली तुम्हाला दिसत असेल तर बघा. दिस इज अ पॉझिटिव्हली चार्ज cation, this positively charged cation, this positively charged cation. Here this is the space. In that space the electron is present. Which is present? There is a electron is present. And what is the nature of electron? Electron can be migrated from one place to the another place. Electron हे एका ठिकाणी शांत बसत नाही. ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय करत असतात? It get migrated. It get delocalized. It get mobile. So when we concentrate with this diagram, at a time this electron is moved from this place to this place. It get migratory. This place to this place, it is a movement. It is a movement. Again, this place to this, here and here. So what happens? The electron is get moved. Electron is get moved. And electron is get moved around the space which is present in the positively charged spaces at a time. You know that metal, it is a good conductor of heat and electricity. It contains the positive charge. Okay, and electron, it contains the negative charge. Tell me that the charges are opposite or same? Obviously charges is opposite. Charges is opposite, so that there is an attraction or repulsion. Obviously there is a attraction, and this positively charged and negatively charged of electron, they are held together by using the electrostatic force of attraction and to form the bond. This bond is nothing but the metallic bond, and by using this metallic bond to form the solid, this solid is called as a metallic solid. या सॉलिडला काय म्हटलं गेलं? मेटॅलिक सॉलिड असं म्हटलं गेलं. and this diagram is called as a sea of delocalized electron. या डायग्रामला काय नाव दिलं ते? sea म्हणजे समुद्र नाही बरं का, लक्षात ठेवा. तो इलेक्ट्रॉन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय करतोय? असं भ्रमण करतोय, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातोय त्या स्पेस मध्ये. म्हणून त्याला म्हटलं सी ऑफ delocalized electron. Okay, these are the first point regarding the metallic solid. हा पहिला पॉइंट झाला मेटॅलिक सॉलिडच्या बाबतीत. आता याच्यामध्ये लक्षात घ्या हा मेटॅलिक बॉन्ड कसा तयार होतो ते तुम्हाला मी सांगितलं. मेटॅलिक बॉन्ड कसा तयार होतो तुम्हाला मी सांगितलं. यू नो दॅट मेटल कंटेन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. दिस इलेक्ट्रॉन इज गेट मूव फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. इलेक्ट्रॉन इट इज अ निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. metal it is a positively charged species. An electrostatic force of attraction between the two oppositely charged species and to form the bond by using the metal. This is called as a metallic solid. This is called as a metallic solid. Okay, then what are the characteristics of the metallic solid? आता हे झाल्यानंतर metallic solid च्या काय characteristics आहेत ते आपल्याला बघायचे. So characteristics of the metallic solid we have written that.
malleable. Okay. Then it is a ductile. It is a ductile. आता malleable and ductile या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे? malleable म्हणजे होडून अशी बारीक काय काढता येते, त्याची तार काढता येते, त्याला म्हटलं जातं malleable. डक्टाईल ठोकून त्याचा पत्रा तयार करता येतो, त्याला वर्धनीयता आणि तन्यता असे शब्द आपण 8वी 9वी 10वीला वापरले. मेटॅलिक सॉलिड इट इज अ malleable अँड डक्टाईल. malleable म्हणजे बारीक अशी ओढून तार काढता येते, डक्टाईल म्हणजे ठोकून त्याचा पत्रा तयार करता येतो. याला आपण वर्धनीयता आणि तन्यता असं म्हटलं गेलं. दीज आर द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटॅलिक सॉलिड. सेकंड इज दॅट दिस मेटॅलिक सॉलिड it is a good conductor of heat and electricity due to the presence of the free delocalized electron. Metal बघा इथे दोन नंबर पण मी लिहिला आहे, तो लिहितोय ductile. Then good conductors of heat and electricity because it contain free migratory electron. Then this metallic solid it is a shiny in nature. ते कसं असतं, त्या मेटलला चकाकी असते. मेटॅलिक सॉलिड जो म्हणतो आपण त्याला चकाकी असते का बघा, आपण गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ वगैरेचे बघितलं असेल गोल्डला, तर त्याला एक पर्टिक्युलर चकाकी असते, म्हणून त्याला म्हटलंय मेटॅलिक सॉलिड इट इज अ शायनी इन नेचर. ड्यू टू द malleable and ductile property or characteristics, the metallic solid it is used for the making the various types of the metallic article. म्हणजे त्याला वर्धनीयता आणि तन्यता नावाचे गुणधर्म असल्यामुळे ते मेटॅलिक आर्टिकल जे असतात, मेटॅलिक आर्टिकल ते तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, ह्या मेटॅलिक सॉलिडचा वापर केला जातो. ओके. देन व्हॉट वी कॅन से दॅट व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द मेटॅलिक सॉलिड. मेटल कुठले कुठले मेटल घेतो मी, अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल. दॅट इज अ सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, aluminum. These are the example of the metallic solid. In this way we have discussing the characteristics of the metallic solid. परत एकदा सांगतो, metallic solid is formed by the atoms of the same metallic element held together by the metallic bond is called as a metallic solid. In metallic solid, the metal contains the valence shell of electron, and electron is a move from one place to the another place. It is a migratory electron. It contains a negatively charged, and the metal contains the positive charge. There is an electrostatic force of attraction between the positively charged species and negatively charged species, and to form the metallic bond is developed. And this metallic solid is a good conductor of heat and electricity due to the presence of the freely delocalized electron. They are malleable and ductile, and it can be used in the preparation or making the various types of metallic article. And last we have written the example of the metallic solid, that is the sodium, potassium, calcium. These are the example of metallic solid. अशा पद्धतीने आज आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड त्याच्यातले 2 क्लासिफिकेशन आजच्या तासाला आपण डिस्कस केले. पहिलं होतं कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आणि दुसरं होता मेटॅलिक सॉलिड. त्या क्लासिफिकेशन मधला एक पार्ट राहिलेला आहे, तो पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहे, तो म्हणजे मोलिक्युलर सॉलिड. आपण इथे थांबतोय. ओके, धन्यवाद.